सर्वांना नमस्कार. तर आज होता रविवार आणि रविवार म्हटलं ना की सर्व काही निवांत चालतं आहे. तर सकाळचे 9-9:30 वाजलेले होते. तर मी सर्व काही भाज्या निवडायला घेतलेल्या होत्या, कारण शुभ्राच्या पप्पांना आज रविवार असूनही सुट्टी नव्हती. ते सकाळीच कामावर गेलेले होते. त्यामुळे मग आम्ही शनिवारी संध्याकाळीच भाजीपाला आणलेला होता. तर इकडे मुलं अंघोळीला गेलेले होते, तोपर्यंत मी इकडे भाज्या वगैरे सर्व काही निवडून घेतलेलं होतं. त्यानंतर मग आम्ही घरातली सर्व कामं करून घेतलेली होती आणि मी धुणं वगैरे धुवेपर्यंत शुभ्राने माझ्या भांडे किचन आवरून घेतलेलं होतं, कारण आज तिला काही होमवर्क नव्हता आणि तशी तिला सुट्टी असली ना की ती मला घरातल्या कामांमध्ये मदत करते. त्यानंतर इकडे विवांचा होमवर्क चाललेला होता, कारण संडेला त्याला भरपूर होमवर्क आलेला असतो. आणि मग मुलांना खायचे होते आज पाववडे, कारण संडे असला ना की काहीतरी स्पेशल त्यांना हवंच असतं. तर आज त्यांना पाववडे खायचे होते, तर मग मी घरीच बनवलेले होते. शुभ्राच्या पप्पांनी रात्रीच पाववड्याचे जे पाव असतात ते आणून ठेवलेले होते. तर सर्व कामं वगैरे आवरून झाल्याच्या नंतर मग मी ते बनवण्यासाठी घेतलेले होते. तेल कडकडीत गरम होईपर्यंत मी ते बेसन पीठ कालवून घेतलेलं होतं. त्यामध्ये मी जास्त काही नाही, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घेतलेली होती आणि ओवा टाकलेला होता. तर तेल पण इथे छान गरम झालेलं होतं माझं आणि थोडीशी कोथिंबीर वरतून टाकलेली होती. तर आता किचन आत्ताच मी धुतलेला होता शुभ्राने माझ्या, तर मग तिथेच मी कोथिंबीर जी आहे ती बारीक करून घेतली आणि मग त्यामध्ये एक दोन पाव बुडवून तो तेलामध्ये टाकत होती. तर हे असे छान पाववडे झालेले होते, अजिबात ऑइली झालेले नव्हते आणि खूप छान झालेले होते चवीला पण. थंडी इतकी पडती आमच्या इकडे आणि अशा थंडीमध्ये मुलांना आहे ना गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं. तर बाहेरचं काही आणून देण्यापेक्षा आहे ना आम्ही सहसा त्यांना घरीच हे असं बनवून देतो. म्हणजे त्यांना कुठलीही पदार्थ काही असं खावासा वाटला की तो घरीच बनवून दिलेला बरा असतो. कारण कसं आहे ना, बाहेरचं तेल व्यवस्थित नसतं, स्वच्छताही नसते आणि मग मुलं आजारी पडतात. आता आजारी पडले की मग आपल्याच डोक्याला टेन्शन होते, दवाखान्यात घेऊन जा वगैरे सर्व काही गोष्टी. तर हे असे छान पाववडे तयार झालेले होते आणि मग शुभ्राचे पप्पा पण कामाहून आलेले होते. तर आल्यानंतर त्यांनाही गरमागरम पाववडे दिलेले होते आणि त्यांना ते खूप आवडलेले होते. तर इथे मुलांनी पण छान पाववडे खाल्ले. त्यानंतर ही थोडीशी मठाची भाजी होती माझ्याकडे, तर तिचे पण थोडेसे भजे मी बनवून घेतलेले होते त्याच पिठामध्ये. आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये शुभ्राच्या पप्पांना खायची होती उकडलेल्या अंड्याची चटणी. तर अंडे मी ते उकडवून घेतलेले आहे आणि उकडलेल्या अंड्याची चटणीची जी रेसिपी आहे ती मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे, नक्की बघाल. तर इथे मी जास्त काही मटेरियल घेतलेलं नाही आहे, अगदी कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर शुभ्राच्या पप्पांना मी इथे अंडे सोलायला लावलेले होते आणि जी पाववड्यांची कढई होती त्यामध्येच मी चटणी परतवून घेतलेली होती. तर गरमागरम पोळ्या, चटणी असं साधं सिंपल जेवण बनवलेलं होतं, कारण दुपारी फुल नाश्ता झालेला होता, त्यामुळे जास्त कोणाला काही भूक नव्हती. तर फक्त चटणी आणि पोळ्या इतकंच बनवलेलं होतं. शुभ्राला उकडलेलं अंडं आवडतं, त्यामुळे मग तिला उकडलेलं अंडं दिलेलं होतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.